न्यूज़ है। आज हम गोंदिया जिले के थोड़ा शहर के अंदर थोड़ा पुलिस स्टेशन में आए हुए हैं। यहाँ पर दिनांक 21/4/2024 को नागपुर से ट्रेन में आकर यहाँ पर लड़के का अपहरण किया था। आज हम उसकी पूरी जानकारी आप जानने के लिए यहाँ पर पूरा शहर के अंदर पूरा पुलिस स्टेशन में साहब से मिलने बात करने के लिए और किस धारा के अंतर्गत उनको अरेस्ट किया गया है इसके बारे में जानकारी देने के लिए यहाँ पर पहुंचे हुए हैं। अब चलते हैं हम साहब के पास और साहब से पूछते हैं कि भाई ये जो अपहरण हुआ था ये किस कारणवश हुआ था और किस फिरौती ली गई थी, फिरौती के लिए फोन आया था या दूसरा कोई और कारण है, ये जानने के लिए हम लोग यहाँ पहुंचे हैं। और हम चलते हैं साहब के पास में और साहब से डीवाईएसपी साहब जो है हम उनसे बातचीत करेंगे और उनसे पूछेंगे कि भाई किस तरह का ये अपराध है और कितने लोगों को उन्होंने अभी तक अरेस्ट किया हुआ है और उनसे क्या जानकारी हासिल होने वाली। मी उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा जिल्हा गोंदिया दिनांक 21/4/2024 रोजी पोलीस ठाणे तिरोडा येथे एक तक्रारदार आहेत दिलीप कनोजे हे आपल्याकडे आलेले होते आणि त्यांनी अशी तक्रार दिलेली होती की त्यांचा मुलगा जो आहे प्रेम कनोजे याला काही अज्ञात इस्मांनी एक टाटा सफारी या गाडीमध्ये बसून घेऊन गेलेले आहेत आणि काही वेळातच त्याच संदर्भाने एक अनोळखी व्यक्तीचा फोन त्यांच्या एका पुतण्याला आलेला होता आणि त्या फोनद्वारे त्यांनी आमचे पैसे प्रेम कनोजे यांनी दिलेले नसल्यामुळे आम्ही त्याला घेऊन चाललेलो आहोत अशा प्रकारचा एक खंडणीसाठी त्यांना फोन त्यावेळेस आलेला होता। सदर गुन्ह्याची गंभीरता किंवा गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस ठाणे तिरोडा येथील 2 पथक आपण नागपूरच्या दिशेने रवाना केले। सदर घटनेच्या संदर्भाने आपण सीसीटीव्ही फुटेजेस चेक केलेले आहेत आणि त्याच संदर्भाने ज्या मोबाईलवरनं फिर्यादीच्या ज्या पुतण्याला फोन आलेला होता त्या मोबाईलचे लोकेशन कॉल डिटेल्स आपण घेतलेले। त्या डिटेल्समध्ये आपल्याला अशा लक्षात आलेला होता की ते सदर आरोपी जे आहेत हे 4 ते 5च्या संख्येमध्ये असून ते आरोपी नागपूरच्या दिशेने रवाना झालेले होते आणि मग आपण सीडीआर एसडीआरच्या माध्यमातून त्यांचा शोध घेतला। जे मोबाईलवरनं फोन आला त्या मोबाईलचा पूर्ण डाटा आपण घेतल्यानंतर आपल्या असं लक्षात आला की त्या सदर घटनेमागे एक 5 आरोपी असून ते नागपूरचे मूळचे नागपूरचे आहेत। आपण आपले तपास पथक त्या ठिकाणी नागपूरला आरोपींच्या शोधाकरता पाठवलेले होते। त्याचसोबत नागपूरला इतर पोलीस स्टेशनला पण आपण माहिती दिलेली होती की सदर आरोपीबद्दल त्यांच्या भागात त्यांनी शोध घ्यावा। सदर आरोपी हे आपल्याला दुसऱ्या दिवशी 22 तारखेला 5ही आरोपी मिळून आले। त्याच्यापैकी एक रमनदीप सिंग पनहेच म्हणून आहेत, दुसरा सौरभ मेश्राम, सिद्धांत गजबिये, सरफराज अन्सारी आणि हर्षल टेंभेकर हे 5ही आरोपी आपण 22 तारखेला अटक केलेले आहेत। गुन्ह्याचा जो काही तपास आहे तो अजूनही सुरू आहे। ही रक्कम मूळची कशासाठी त्यांनी मागायला इथपर्यंत आलेले होते, त्याचं अपहरण कशासाठी झालेलं आहे, सर्व तपासामध्ये आहे अजूनही। आपण आरोपी आपल्या ताब्यात घेतलेले आहे। त्यांना 2 दिवसाचा PCR मान्य कोर्टाने दिलेला होता। तो PCR आज त्यांचा संपत आहे। आज आपण त्यांना कोर्टापुढे हजर करून अधिक PCR घेऊन नेमक्या घटनेचं कारण काय आणि त्याच्या अपहरणामागे नेमका यांचा उद्देश काय हे आपण माहिती करून घेणार आहोत।